उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित दादांप्रमाणेच आता ऍक्शन मोडवर पाहायला मिळत आहेत। बीडच्या दौऱ्यावर असलेल्या सुनेत्रा पवारांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या। त्यानंतर आज पुन्हा एकदा सकाळी 7 वाजता दौऱ्यासाठी त्या बाहेर पडल्या। उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार कालपासून चांगल्याच ऍक्शन मोडवर आहेत। बीडच्या दौऱ्यावर असलेल्या सुनेत्रा पवारांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या। त्यानंतर आज पुन्हा सकाळी 7 वाजता दौऱ्यासाठी बाहेर पडल्या। त्यांनी जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा सुद्धा घेतला। त्यामुळे अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रा पवार काम करत असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। सुनेत्रा पवार कालपासून 2 दिवसीय बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। या दौऱ्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह विविध विभागांच्या बैठका काल सुनेत्रा पवारांनी घेतल्या। काल संध्याकाळी बीडमध्ये येताच त्यांनी परळी रेल्वे प्रकल्पाचा आढावा घेतला। जिल्हा परिषदेअंतर्गत येणारी विकास कामं, जिल्हा क्रीडा संकुल समितीसह नगर परिषद कामांचा आढावा सुद्धा त्यांनी घेतला। रात्री उशिरापर्यंत पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। असं असताना अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर आज सकाळी पुन्हा 7 वाजता सुनेत्रा पवार या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळालं। एवढंच नाही तर त्यांनी बीडमधूनच अमरावती जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेतला। अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीची सविस्तर माहिती त्यांनी घेतली आणि महत्त्वाच्या सूचनाही दिल्या। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या या कार्यशैलीची राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे।